नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी जेनझीने मोठं आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला थांबवण्यासाठी केपी शर्मा ओली सरकारने गोळीबार केला होता। यानंतर या आंदोलनामध्ये हिंसाचार झाला होता। दरम्यान आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा जेनझी रस्त्यावर उतरली आहे। माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाच्या CPN-UMLच्या कार्यकर्त्यांसह जेनझीमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर बुधवारी भारताच्या सीमेवर असलेल्या नेपाळच्या 12 जिल्ह्यातील काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला। सिमरा विमानतळाच्या 500 मीटरच्या परिघात दुपारी 12:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील, असे 12 जिल्हा प्रशासनानं सांगितलंय। CPN-UMLचे सरचिटणीस शंकर पोखरेल आणि पक्षाचे युवा नेते महेश बसनेट यांना घेऊन जाणारे बुद्ध एअरचे विमान काठमांडूहून सिमरला जात असताना हाणामारी सुरू झाली। दोन्ही नेते तिथे सरकारविरोधी रॅलीला संबोधित करणार होते। सिमरामध्ये त्यांच्या आगमनाची बातमी पसरताच जेनझी निदर्शक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली। 12 सप्टेंबर रोजी विसर्जित झालेल्या प्रतिनिधी सभागृहाची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी CPN-UML नेपाळमध्ये निदर्शने करतायत।